Hello everyone. In this lecture we will start with the third chapter from pharmaceutics 1, that is size separation. Okay. So in normal course the process of size reduction is followed by the size separation of the powder material. Certain drugs or the certain chemical or the certain excipients which are present in crude form. ओके, एखादा ड्रग असेल किंवा अदर एक्सिपियंट्स कोणतेही असतील की जे आपण त्यांच्या क्रूड फॉर्मपासून किंवा क्रूड त्यांच्या सोर्सपासून सिंथेसाइज केल्यानंतर किंवा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर वी हॅव टू कन्वर्ट देम इन अ पावडर फॉर्म. ओके, बाय रिड्युसिंग द साईज ऑफ पार्टिकल्स. जो काही क्रूड फॉर्ममध्ये आपले केमिकल्स किंवा ड्रग्स किंवा एक्सिपियंट्स अवेलेबल आहेत त्यांना आपण त्यांचं साईज रिडक्शन करून त्याचं कन्वर्जन आपण पावडर फॉर्ममध्ये करतो. ओके, सॉलिड ड्रग जे काही आहेत त्यांचं आपण कन्वर्जन पावडर फॉर्ममध्ये करतो बाय रिड्युसिंग देअर साईज बाय युजिंग द डिफरंट मिल्स. ओके, और अगेन देअर आर डिफरंट टेक्निक्स ऑफ साईज रिडक्शन टू गेट द पार्टिकल्स ऑफ डिझायर्ड साईज. Okay, so after size reduction the process is size separation. We have to separate the particles from given powder in the different sizes. एका पावडरमध्ये डिफरंट साईजचे पार्टिकल्स अवेलेबल असू शकतात. ओके, सो वी हॅव टू सेपरेट देम अकॉर्डिंग टू देअर डिफरंट सायझेस. ओके, त्या पार्टिकलची साईजनुसार आपल्याला त्याचं डिवायडेशन करायचं आहे किंवा त्यांची साईज सेपरेट आउट करायची आहे. सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ साईज रिडक्शन इट इज नॉट पॉसिबल टू ऑब्टेन द पार्टिकल्स ऑफ युनिफॉर्म साईज. साईज रिडक्शन करत असताना आपल्याला सर्वच पार्टिकल काही युनिफॉर्म किंवा सेम साईजचे मिळत नाही आहेत. ओके, सो वी हॅव टू सेपरेट देम इन द डिफरंट कॅटेगरीज ऑफ द डिफरंट सायझेस. Hence a special technique is used to separate the particles of size or specified size which is known as the process of size separation. Okay, specified size चे particles सेपरेट आउट करण्याची जी काही प्रोसेस आहे किंवा डिझायर्ड साईजचे पार्टिकल्स सेपरेट आउट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण साईज सेपरेशन असं म्हणतो. So size separation is a process of separation of different sizes of particles with the help of sieve, microscope or the sedimentation technique. Okay, so size separation is a process of separation of different sizes of particles की ज्याच्यामध्ये आपण अकॉर्डिंग टू साईज पार्टिकलचं डिफरन्शिएशन करतोय आयदर बाय युजिंग द सिव्ज. ओके, सिव्ज मीन्स चाळण. ओके, then either by using microscope or by using the sedimentation technique. So next one is which are the objectives or application of size separation. हे साईज सेपरेशन करणं गरजेचं का आहे किंवा ते का केलं जातं? बिकॉज टू डिटरमाइन द पार्टिकल साईज फॉर द प्रोडक्शन ऑफ टॅबलेट्स अँड कॅप्सूल. ओके, पावडरच्या पार्टिकलची साईज काय आहे, एखादा ड्रग जर का आहे की जे पावडर स्टेटमध्ये आहे किंवा अदर एक्सिपियंट्स डायल्युएंट्स आहेत, डिसेंटिग्रेटिंग एजंट्स आहेत. ओके, तर टॅबलेट किंवा कॅप्सूल प्रिपेअर करत असताना जे काही पावडर आपण यूज करतो आहे, पावडर मिक्सचर यूज करतो आहे, त्याच्यामधल्या पावडरचे किंवा पावडर मिक्सचरमध्ये कोणत्या साईजचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत किंवा त्या पार्टिकलची साईज काय आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला साईज सेपरेशन करणं गरजेचं आहे. Again to improve the mixing of powder. Okay, during separation by sieving असेल किंवा अदर टेक्निक्सने असेल, जे काही आपण पावडर एक्सिपियंट्स एकत्र केलेले आहेत त्यांचं प्रॉपर मिक्सिंग होण्यास मदत होते. ओके, जसं की टॅब्लेट्समध्ये आपण ड्रग घेतो आहे, अदर एक्सिपियंट्स ॲड करतो आहे टू इन्क्रीज द बल्क ऑफ दॅट पावडर किंवा कलरंट्स ॲड करतो आहे. सो या सर्वांचं प्रॉपर मिक्सिंग होण्यासाठी सुद्धा साईज सेपरेशन टेक्निक यूज करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल जर का आपण ते सर्व एक्सिपियंट किंवा बल्क ऑफ पावडर जो काय आहे
तो सिवमधून पास करत असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली सेपरेशनसुद्धा होतं, आणखीन मिक्सिंगसुद्धा होतं आहे. सो इट इम्प्रूव्ज द मिक्सिंग ऑफ पावडर. अगेन टू इम्प्रूव्ह द सोल्युबिलिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ पार्टिकल्स ड्युरिंग प्रोडक्शन. Okay, if we use the uniform size particles of powders and if we have to make a solution of that particular powder, so if the particle size is uniform, then it helps to increase the solubility. Also in case of suspensions, we are adding the drug in powder state, and if the drug particles are of uniform size or are in fine state, then they produces the stable suspension, so that by means of they remain uniformly distributed in our solution or the suspension. Again, to optimize the feed rate, agitation, screening during the production. ओके, एजिटेशन असेल किंवा स्क्रीनिंग असेल, हे सर्व मिक्सिंग टेक्निक आहेत किंवा सोल्युबलायझेशन टेक्निक आहे, ते इम्प्रूव्ह केल्या जातात. किंवा मिनिमम एजिटेशन करून सुद्धा आपण त्याचं प्रॉपर मिक्सिंग करू शकतो. अगेन क्वालिटी कंट्रोल ऑफ रॉ मटेरियल. ओके, रॉ मटेरियलचं इव्हॅल्युएशन करण्याची ही साईज सेपरेशन ही एक टेक्निक आहे टू डिटरमाइन द particle size, or it is known as the particle size analysis. Which type of or which size of particles are present in given powder. Again, useful in production of tablet, capsule, suspension, emulsion, ophthalmic preparation, ointments and the creams. Okay, in all these formulations we are adding the drug in a solid state. So if the particles are of uniform size or fine state, they improves the product stability as well as quality. So these are the objectives or applications of the size separation. The next one is the which are the different pharmacopoeial grades of powder. Okay, how the particle powders are classified. So this is again the important point. In many time in exams they have asked write down the official standards of powder or write down the grades of powder. So you have to remember accurately the 5 grades of powder. Okay, so the Indian Pharmacopoeia has laid down the standards for powder for pharmaceutical purposes. So according to that, the degree of coarseness or fineness of powder is expressed by reference to the nominal mesh aperture size of the sieve through which powder is able to pass. Okay, तुम्ही घरगुती जर का पाहिलं असाल, सगळ्यांनी सीव्ज यूज केलेली आहे, जी काही आपल्या घरामध्ये चाळण आपण यूज करतो, बरोबर आहे, पीठ चाळण्यासाठी. ते आपण काय करतो, त्या फ्लोअरमध्ये राईस फ्लोअर असेल किंवा व्हीट फ्लोअर असेल, त्यातून जे काही लार्ज पार्टिकल्स असतील किंवा कंटामिनंट्स असतील ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो आहे, सिविंग करतो आहे, बरोबर आहे. त्याने काय होतं आहे, जे काही लार्ज पार्टिकल्स कंटामिनंट्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. ओके, सो सिव इज इम्पॉर्टंट इंस्ट्रुमेंट यूज फॉर द साईज सेपरेशन. सिविंग किंवा सिव्ज यूज करून आपण डिफरंट साईज पार्टिकल्स किंवा डिफरंट साईजच्या सिव्ज आपण यूज करून डिफरंट साईजचे पार्टिकल्स आपण सेपरेट आउट करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या फार्मास्युटिकल यूजसाठी डिफरंट नंबरच्या सिव्ज यूज केल्या जातात. 8 नंबरची सिव असेल, 10 नंबरची आहे, 12 नंबरची आहे, 22ची आहे, 44ची आहे, 80 नंबर सिव्ज आहे, 120 आहे, 100 आहे, 200 आहे. ओके, सो त्या सिवच्या साईजनुसार डिफरंट नंबरच्या सिव्ज आहेत. सो जी काही आपली पावडर आहे ती कोणत्या सिव नंबरमधून किंवा कोणत्या नंबरच्या सिवमधून पास होते, डिपेंडिंग ऑन दॅट आपण पावडरचे 5 ग्रेडिंग केलेले आहेत किंवा पावडरच्या 5 ग्रेड्स आपण अकॉर्डिंग टू इंडियन फार्माकोपिया केलेल्या आहेत. ओके, सो विच आर दॅट ग्रेड्स. First one is the coarse powder. Okay, coarse powder is a powder of which all particles pass through a sieve with a nominal mesh aperture of 1.70 millimeter, that is sieve number 10, and not more than 40% through a sieve with a nominal mesh aperture of 355 micrometer, that is sieve number 44. It's called the coarse powder. ओके, सो याच्या आधी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवते की नक्की सिव्ज म्हणजे काय आहेत, त्यावर तुम्हाला आयडिया क्लिअर होईल.
ओके, दीज आर द सीव्ज. आपली जी घरगुती चाळण असते सेम तसेच आपले हे सीव्ज आपण फार्मास्युटिक्समध्ये यूज करतो आहे प्रॅक्टिकल्स करत असताना. सो तुम्ही इथे बघू शकता. ओके, तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की सीव म्हणजे नक्की काय आहे ते. ओके, तर याच्या आतमध्ये ही मेश आहे मेटलची. ओके, तर मेश अपार्चर म्हणजे काय, त्या जाळ्यामध्ये जे काही होल्स आहेत तर त्यांची साईज काय आहे, डिपेंडिंग ऑन दॅट सीवला नंबर्स दिले जातात. सो 8 नंबरची सीव जी आहे त्याच्यामध्ये मेश अपार्चर साईज ही लार्जर आहे, त्याच्यामध्ये मोठे होल्स असतात. अगेन जर का तुम्ही सीव नंबर 44 घेतली तर त्याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू 8 नंबर त्याच्यामध्ये लहान अपार्चर्स असतात. ओके, सो कोर्स पावडर म्हणजे काय, इट इज अ लार्ज साईज पार्टिकल्स. कोर्स म्हणजे सगळ्यात जे काही मोठे पार्टिकल्स असतात त्यांना आपण कोर्स पार्टिकल्स म्हणू शकतो. सो फॉर कोर्स पावडर ऑल पार्टिकल्स पास थ्रू सीव नंबर 10. ओके, 10 नंबरच्या सीवमधून त्या पावडरचे सगळे पार्टिकल्स पास होऊ शकतात अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू सीव नंबर 44. ओके, कोर्स पावडर जे आहे त्याचे सगळे पार्टिकल्स हे 10 नंबरच्या सीवमधून इझिली पास होतात, पण 40% जास्त पार्टिकल्स हे 44 नंबर सीवपासून पास होत नाहीत. तर आता याच्यामध्ये सीव नंबर 10 जी आहे त्याची मेश अपार्चर साईज किंवा त्याचे जे होल्स आहेत ते लार्ज असतात, त्यामुळे त्यातून सगळे लार्ज पार्टिकल्स इझिली पास होतात. हेच 44 नंबरची जी सीव आहे त्याचे मेश अपार्चर जे आहेत होल्स ते 10 नंबरच्या सीवपेक्षा लहान साईजचे असतात, त्यामुळे त्यातून सर्व मोठे पार्टिकल्स पास होत नाहीत. फक्त कोर्स पावडरमधले 40%च पार्टिकल्स हे सीव नंबर 44 मधून पास होऊ शकतात. ही कन्सेप्ट आहे. सो फॉर कोर्स पावडर ऑल पार्टिकल पास थ्रू सीव नंबर 10 अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू 44 नंबर सीव. अगेन मॉडरेटली कोर्स पावडर ऑल पार्टिकल्स पास थ्रू सीव नंबर 20 अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू मेश नंबर 60. आता कोर्स पावडरपेक्षा मॉडरेटली कोर्स पावडरचे पार्टिकल्स हे लहान असतात. सो फॉर दॅट ऑल पार्टिकल्स पास थ्रू सीव नंबर 20 अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू सीव नंबर 60. अगेन फॉर मॉडरेटली फाईन पावडर ऑल पार्टिकल पास थ्रू मेश नंबर 44 अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू मेश नंबर 85. अगेन मॉडरेटली फाईन पावडर जे आहे त्याचे पार्टिकल्स हे मॉडरेटली कोर्स पावडरपेक्षा लहान असतात. ओके, सो त्याचे सर्व पार्टिकल्स 44 नंबरच्या सीवमधून पास होतात आणि नॉट मोर दॅन 40% पास थ्रू सीव नंबर 85. अगेन फाईन पावडर, ओके, सगळ्यात कमी साईजची पावडर जी आहे ऑल पार्टिकल पास थ्रू सीव नंबर 85 दॅट इज मेश 85 मधून सगळे पार्टिकल पास होतात फाईन पावडरचे. त्याच्यापेक्षा लहान पार्टिकल साईज असणारी पावडर म्हणजे व्हेरी फाईन पावडर, की ज्यांची पार्टिकल साईज ही अगदी लहान असते. सो व्हेरी फाईन पावडर ऑल पार्टिकल पास थ्रू सीव नंबर 120. सो दिस इज इम्पॉर्टंट, यू हॅव टू रिमेंबर विच पावडर पास थ्रू विच नंबर सीव accurately. Okay, also they can ask define coarse powder, so you have to write down that a powder which all particle pass through sieve number 10 and not more than 40% pass through 44 number sieve is called as coarse powder. तर तुम्ही यावरून त्याचे डेफिनेशन सुद्धा तयार करू शकता. ओके, तर आता ह्या चार्टवरून तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ग्रेड ऑफ पावडर दिले आहेत आणि इकडे सीव थ्रू विच ऑल पार्टिकल्स मस्ट पास. ओके, कोणत्या सीवमधून सगळे पार्टिकल पास झाले पाहिजेत. अँड सीव थ्रू विच नॉट मोर दॅन 40% ऑफ पार्टिकल पास, 40%पेक्षा जास्त पार्टिकल पास झाले नाही पाहिजेत त्या सीवचा नंबर दिला आहे. सो कोर्स पावडर सगळे पार्टिकल्स 10 नंबर सीवमधून पास होत आहेत आणि नॉट मोर दॅन 40% हे 44 नंबरच्या सीवमधून पास होतात. अगेन फॉर मॉडरेटली कोर्स 22 नंबरच्या सीवमधून सर्व पावडरचे पार्टिकल पास होत आहेत अँड नॉट मोर दॅन 40% पास थ्रू 60 नंबर सीव.
Then for moderately fine powder, all particle pass through 44 number sieve and not more than 40% pass through 85 number sieve. Again for fine powder, all particle pass through 85 number sieve, and for very fine powder, all particle pass through 120 number sieve. So you have to remember this chart. Okay, the next one is the टेक्निक्स ऑफ साईज सेपरेशन. साईज सेपरेशन करण्याच्या टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत. सो फर्स्ट आहे सिविंग और शिफ्टिंग. ओके, सिविंग म्हणजे काय, चाळणे, और इट इज ऑल्सो नोन एज शिफ्टिंग. ओके, सिविंग आणि शिफ्टिंग हे दोन्ही सेमच वर्ड आहेत किंवा मिनिंग आहेत त्यांचे. सो सिविंग और शिफ्टिंग is a process by which different grades of powder are separated from each other. Okay, in the laboratory different grades of sieves are used to separate the powders of different size during the granulation and mixing process. लॅबोरेटरी मध्ये सुद्धा डिफरंट टाइप्स ऑफ सीव्ज यूज केल्या जातात, मिक्सिंगसाठी असेल किंवा ग्रॅन्युलेशनसाठी असेल. सो एनी मटेरियल्स इज पास थ्रू सीव्ज आफ्टर साइज रिडक्शन टू ऑब्टेन द uniform powder grades. Okay, then after sieving remaining mass is known as tailing. It is not thrown away. ओके, सिविंग केल्यानंतर चाळणीच्या वरती जे काही राहते आपल्या सीव्हच्या वरती त्याला आपण टेलिंग असं म्हणतो. अगेन सीव्ज आर मेड अप ऑफ मेटल फिटेड विथ द वायर्स मेड अप ऑफ स्टील, अलॉय और नायलॉन. ओके, तुम्हाला मी सीव्हची डायग्राम दाखवली. सीव्ज म्हणजे काय आहेत ही तुम्हाला मध्ये दिसेल की जाळी आहे की जी मेटलपासून किंवा नायलॉनपासून तयार केलेली असते. सो सीव्ज आर मेड अप ऑफ मेटल फिटेड विथ द वायर्स मेड अप ऑफ स्टील, अलॉय और द नायलॉन. अगेन each sieve is given a definite number which indicates the number of mesh present per inch. ओके, आता हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की सीव नंबर 10 नंबरची सीव आहे, 20 नंबरची सीव आहे, 44 नंबरची आहे, 60 नंबर आहे, 85 आहे, 120 आहे. तर आता हे सीव नंबर कशा प्रकारे काढले जातात. सो सीव नंबर मीन्स इट इंडिकेट्स द नंबर ऑफ मेश प्रेझेंट पर इंच. मेश म्हणजे काय, तो एक होल जो आहे त्याच्यामध्ये त्याला आपण मेश म्हणतो. ओके, सो एका इंच स्क्वेअरमध्ये किती मेश प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो त्या सीवचा नंबर. ओके, आता हे सीवमध्ये तुम्ही पाहू शकता इथे त्याला जाळी आहे आतमध्ये. ओके, तर त्या जाळीचा आपण 1 इंच स्क्वेअर घ्यायचा आणि त्या स्क्वेअरमध्ये किती होल्स आहेत किंवा किती मेश प्रेझेंट आहेत तो झाला त्या सीवचा नंबर. ओके, सो आता 8 नंबर सीव म्हणजे काय, त्या सीवच्या 1 इंच स्क्वेअर भागामध्ये 8 होल प्रेझेंट आहेत. ओके, किंवा 44 नंबरची सीव म्हणजे काय, त्या सीवच्या 1 इंच लेंथमध्ये 44 होल्स किंवा मेश प्रेझेंट असतात. म्हणूनच आपण सांगतो की 8 नंबरच्या सीवमधून लार्ज पार्टिकल पास होतात कारण त्याची होल साईज मोठी आहे. हेच 44 नंबरच्या सीवमधून त्याच्यापेक्षा कमी साईजचे पार्टिकल पास होऊ शकतात कारण त्यांची होल साईज किंवा मेश साईज कमी आहे. अगेन हे जर आपण 120 नंबरची सीव घेतली तर त्याच्या 1 इंच लेंथमध्ये 120 होल आहेत. म्हणजेच काय, ती एकदम लहान लहान होल असतात. सो त्यातून सगळ्यात कमी साईजची पावडर ही पास होऊ शकते. सो हाऊ वी कॅन डिफाईन द सीव्ज. सीव्ज आर सीव्ज फॉर फार्मास्युटिकल टेस्टिंग आर constructed from the wire cloth with a square meshes on from wires of brass, bronze, stainless steel or any other suitable material, and the wire should be of uniform circular cross section and should not be coated or plated. So there should not be any reaction between the material of the sieves and the substance which is being sifted from it. Okay, sieves म्हणजे काय आहेत, they are constructed from the wire cloth with a square meshes. त्याच्यावरती असे स्क्वेअरमध्ये होल्स आहेत. ओके, अँड these wires are made up from the brass, bronze, stainless steel or any other suitable material which is non-reactive with our product. ओके, जो प्रोडक्ट आपण किंवा जी पावडर पास करतो आहे त्याच्यासोबत ते नॉन रिॲक्टिव्ह असले पाहिजेत.
Okay, so these are sieves. So we will see the standards for sieves. Okay. So standards for sieves used for pharmacopoeial testing must specify the following. Okay, sieve standards कोणते कोणते आहेत. First आहे number of sieve. So sieve number indicates the number of meshes in a length of 2.54 centimeter in each transverse direction parallel to the wires. ओके, sieve नंबर म्हणजे काय, त्या सिवच्या 1 इंच म्हणजेच 2.45 सेंटीमीटरमध्ये किती मेशेस प्रेझेंट आहेत त्याला आपण त्या सिवचा नंबर म्हणतो आहे. द नेक्स्ट वन इज द नॉमिनल साइज ऑफ अपार्चर. So nominal size of aperture indicates the distance between the wires and it represents the length of the side of the square aperture, and the IP has given the nominal mesh aperture size for the majority of sieves in a millimeter or in centimeter. Okay, nominal size aperture means what? जे तुम्ही इथे बघू शकता, दोन वायरच्या मध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज द nominal size of aperture. Generally it is indicated in the millimeter or in centimeter. For example, the sieve number 10 has the nominal mesh aperture of 1.70 millimeter and the sieve number 44 has the nominal mesh aperture of 355 micrometer. सो जसा जसा सिवचा नंबर इन्क्रीज होत जातो आहे त्याचप्रमाणे नॉमिनल मेश अपार्चर साईज जी आहे ती कमी होत जाते. म्हणजेच काय, त्या दोन वायरमधलं डिस्टन्स जे आहे ते कमी होत जातं आहे किंवा त्यांची जे मेश साईज आहे त्याच्या होल्सची जी साईज आहे ती कमी होत जाते. सो दोन वायर्समधलं डिस्टन्सही कमी होतं आहे जेणेकरून नॉमिनल अपार्चर साईजसुद्धा ही कमी कमी होत जाते आहे. द नेक्स्ट वन इज द नॉमिनल डायमीटर ऑफ द वायर. So wire mesh sieves are made up from the wire having the specified diameter in order to give a suitable aperture size and sufficient strength to avoid the distortion of the sieves. Okay, the nominal diameter of the wire means जी वायर आपण त्या सिव्हसाठी यूज केली आहे त्या वायरचा क्रॉस सेक्शन डायमीटर किती आहे, दॅट इज द नॉमिनल डायमीटर ऑफ द वायर. The next one is the approximate percentage sieving area. So this standard expresses the area of the meshes, a percentage of the total area of the sieve. So it depends on the size of the wire used for any particular sieve number, and generally the sieving area is kept within the range of 35 to 40% in order to give suitable strength to the sieves. त्या सिव्हजमध्ये टोटल जे काही होल्स प्रेझेंट आहेत किंवा ज्यातून फक्त त्याचं सिविंग किंवा पावडर पास होऊ शकते दॅट इज द पर्सेंटेज सिविंग एरिया. टोटल सिवचा जो काही एरिया असेल, ओके, ही आपली सिव आहे तर त्या पूर्ण आतल्या मेश किंवा ती जी काही नेट आहे त्याचा टोटल एरिया किती आहे त्यातून फक्त तो होल्सचा एरिया जर का काउंट केला की ज्यातून फक्त पावडर पास होऊ शकते तो झाला त्याचा पर्सेंटेज सिव एरिया. द नेक्स्ट वन इज द टॉलरन्स ॲव्हरेज अपार्चर साईज. सो सम व्हेरिएशन इन द अपार्चर साईज इज अनअवॉइडेबल and when this variation is expressed as a percentage it is known as aperture tolerance average. Okay, if there is a changes in the aperture size in a single sieve, so it causes the variation in the aperture size and that variation expressed as a percentage is known as aperture tolerance average. की किती प्रमाणात ते चेंजेस टॉलरेट करू शकतात. So next one is the how that सेपरेशन इज डन बाय द सिविंग. ॲक्च्युली सिविंग करून सेपरेशन कशा प्रकारे केलं जातं
So first technique of size separation is the sieving method. So in this method, the fine powder is separated from coarse powder by using the sieves of desired number, and the degree of fineness of a powder is known with the help of sieve through which the powder material is passed. Okay, आपण मगाशी पाहिलं की डिफरंट ग्रेड्स ऑफ पावडर्ससाठी डिफरंट सिव्ज यूज केल्या जातात. सो जी पावडर आपण ज्याचं आपल्याला साईज सेपरेशन करायचं आहे, किती नंबरच्या साईजमधून किती पार्टिकल्स पास होतील, ओके, त्यांच्या पर्सेंटेजनुसार किंवा त्यांच्या क्वांटिटीनुसार आपण त्यांच्या ग्रेड्समध्ये आपण त्यांना डिवाईड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर का एखादी पावडर 10 नंबरच्या सीवमधून पास होती आहे, म्हणजेच काय झालं, ती पावडर आहे आपली कोर्स पावडर. एखादी पावडर जर का 44 नंबरच्या सीवमधून पास झाली, याचा अर्थ काय, ती आहे आपली मॉडरेटली फाईन पावडर. सो सीव्स आर नंबर्ड इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश फ्रॉम ईच अदर, अँड साईज सेपरेशन ऑफ पावडर is done by passing the powder material through a set of sieves. Again, sieves are arranged in a descending order, that is sieves of larger size is at the top and the smallest one is at the bottom, and the bottom sieve is attached to the receiving pan. Okay, so this is the electromagnetic laboratory sieving machine की ज्याच्यामध्ये काय केलं गेलं आहे, the sieves are arranged in the descending order. Descending order means what? Large साईजची जी काही सीव आहे ती अप्पर साईडला आहे, त्याच्यापेक्षा कमी साईजची सीव ही त्याच्या खाली, अगेन त्याच्यापेक्षा कमी साईजची सीव ही त्याच्या खाली, आणि सगळ्यात कमी साईजची सीव जी असेल ती लास्टला बॉटमला ठेवली जाते, आणि त्याला एक पॅन अटॅच केला जातो टू रिसीव द पावडर. आता सगळ्यात लार्ज साईजची सीव म्हणजे काय, त्या सीवचा नंबर हा सगळ्यात कमी असतो. जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं, 10 नंबरची सीव म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 1 इंचमध्ये फक्त 10 होल्स आहेत. 22 नंबरची सीव म्हणजे काय, 1 इंच लेंथमध्ये त्याचे 22 होल्स आहेत. याचा अर्थ काय होतो की 10 नंबरच्या सीवची जी काही मेश किंवा होल्स आहेत ते लार्ज आहेत. सो त्या सीवची साईज ही लार्ज झाली, पण त्याचा नंबर हा कमी आहे. ओके, हेच ॲज कम्पेअर्ड टू 22 आणि 10. जर का आपण 10 आणि 22 नंबरची सीव घेतली तर त्याच्यामध्ये 10 नंबरची सीव आहे ती त्याची होलची साईज लार्ज आहे, आणि 22 नंबरच्या सीवचे होलची साईज ही कमी आहे. सो 10 नंबरच्या सीवचा नंबर कमी आहे, पण साईज त्याची मोठी आहे. 22 नंबरची सीव ही 10 नंबरपेक्षा नंबर मोठा आहे त्याचा, पण साईज त्याची कमी आहे. सो अशा प्रकारे 10 नंबरची सीव ही अप्पर साईडला, अगेन त्याच्या खाली 22 नंबरची सीव, त्याच्या खाली 44, नंतर 60, नंतर 85, नंतर 120 नंबर सीव लास्टला. अशा प्रकारे सीव्ज आपल्याला अरेंज करायचे आहेत. ओके, सो डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, इथे ॲट द अपर साईड द लीड इज देअर. अगेन देअर इज अ सेट ऑफ सीव्ज. ओके, सीव्ज ऑफ डिफरंट सीव नंबर आर अरेंज इन अ डिसेंडिंग ऑर्डर, means the largest size sieve is at the top and smallest size sieve at the bottom. Then there is a receiving pan and the speed regulator is attached there. So how this electromagnetic sieving machine operated? Okay, so you can see the actual picture of this that sieving machine. Okay, how the sieves are arranged, and they are shaped magnetically or electrically, or it is an electromagnetic sieving machine. So how this is operated? The material is placed in the uppermost sieve, and the sieves are shaken with the help of mechanical sieve shaker or the electromagnetic devices which helps the particles to pass through the sieve. ओके, अप्पर साईडला त्याच्यामध्ये आपल्याला पावडर प्लेस करायची आहे की ज्याच्या आपल्याला पार्टिकल साईज सेपरेशन करायचं आहे, अशी पावडर. ओके, प्लेस केल्यानंतर दॅट सीव्ज आर शेकन, ते आपल्याला सीव्ज शेक करायचे आहेत, जे आपण नॉर्मल प्रोसेस घरीसुद्धा करतो. ओके, सीविंग कसं करतो आपण किंवा चाळण्याची प्रोसेस कशी करतो त्याच प्रकारे हे ऑपरेट होते, फक्त हे आपल्याला इलेक्ट्रिकली शेक करायचं आहे.
Okay, so the working of mechanical sieving devices are based on any of the following method. So actually ते sieving होण्याचे mechanism काय आहेत? There are 3 mechanisms, that is agitation, brushing and the centrifugal. So what is meant by agitation? The sieves may be agitated in a number of different ways such as oscillation. त्या सीव्ज आपल्याला एजिटेट करायचे आहेत किंवा शेक करायचे आहेत. आता हे शेक करण्याचे किंवा एजिटेट करण्याचे अगेन डिफरंट टेक्निक्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑसिलेशन. सो दिस सीव इज माउंटेड इन अ फ्रेम दॅट ऑसिलेट्स बॅक अँड फोर्थ. सो इट इज अ सिम्पल मेथड बट द मटेरियल मे रोल ऑन द सर्फेस ऑफ द सीव. ऑसिलेशन म्हणजे काय, आपल्याला त्याची बॅक अँड फोर्थ मागे पुढे अशी त्याची मूवमेंट करायची आहे. दॅट इज नोन एज ऑसिलेशन. सो इन दिस ऑसिलेशन मेथड द मटेरियल मे रोल ऑन द सरफेस. जस्ट ते मटेरियल आपलं काय होत राहणार आहे, सरफेसवरती रोल ऑन होत राहणार आहे जोपर्यंत ते पूर्णपणे पास होत नाही. द नेक्स्ट आहे व्हायब्रेशन. ओके, सो द सीव इज व्हायब्रेटेड ॲट अ स्पीड बाय मीन्स ऑफ ॲन इलेक्ट्रिक डिव्हाइस अँड द रॅपिड व्हायब्रेशन इज इम्पार्टेड टू द पार्टिकल्स ऑन द सीव विच हेल्प्स टू पास टू द पावडर मटेरियल थ्रू इट. तुम्हाला व्हायब्रेशन माहिती आहे सगळ्यांना. ओके, जस्ट त्या सीव जे काही सीवचा सेट आहे तो आपल्याला व्हायब्रेट करायचा आहे जेणेकरून सर्व पार्टिकल्स त्यातून पास होत राहतील. द नेक्स्ट आहे गायरेशन. सो इन दिस मेथड अ सिस्टीम इज मेड सो दॅट सीव इज ऑन रबर माउंटिंग अँड कनेक्टेड टू ॲन eccentric flywheel. This gives a rotary movement of the small amplitude to the sieve, which heighten gives spinning motion to the particles that helps to pass them through the sieves. So agitation method are not continuous methods but can be made so by inclination of the sieves and the provision of separate outlet for the undersize and oversize particles. Okay, in gyration method the particles are rotated or the oscillations are given to them. So in gyration method the particles are rotated on the sieves. दिस इज अबाउट द एजिटेशन, की एजिटेशन कोणत्या मेथडने केलं जातं. आयदर ऑसिलेट करू शकतो किंवा व्हायब्रेट करू शकतो किंवा गायरेट करू शकतो आपण त्यांना. द नेक्स्ट आहे ब्रशिंग. सो इन ब्रशिंग मेथड अ ब्रश इज यूज टू मूव द पार्टिकल्स ऑन द सरफेस ऑफ द सीव अँड टू कीप द मेशेस क्लिअर. ओके, कंटिन्युअस शेक करत असताना त्याच्यामध्ये ब्रश प्रोव्हाइड केला जातो. ब्रश प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, त्या मेश क्लीन होत राहतात, आणखीन मोर अँड मोर पार्टिकल्स यातून कंटिन्युअसली पास होत राहतात. ओके, किंवा सीव्ज ब्लॉक होत नाहीत. सो द ब्रश इज रोटेटेड इन द मिडल इन द केस ऑफ अ सर्क्युलर सीव बट स्पायरल ब्रश इज रोटेटेड ऑन द लॉन्गिट्युडिनल ॲक्सिस इन केस ऑफ अ हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल सीव्ज. आयदर ब्रश आपण वन साईडला किंवा मिडलला सुद्धा अटॅच करू शकतो. द नेक्स्ट आहे सेंट्रिफ्युगल मेथड. So in this method a high speed rotor is fixed inside the vertical cylindrical sieve so that on rotation of the rotor the particles are thrown outward by a centrifugal force and the current of air is produced due to high speed of the rotor helps the sieving of the powder. Okay, centrifugal force त्यांच्या मिडलला मोटार अटॅच करून त्या रोटेट केल्या जातात. ओके, सो सेंट्रिफ्युगल फोर्स तिथे प्रोड्यूस होतं आहे, आणखीन त्यातून पार्टिकल्सचे बाहेरच्या साईडला फेकले जाऊन ते पास केले जातात. सो हाय स्पीड ऑफ द रोटर हेल्प्स टू सिविंग ऑफ द पावडर. द नेक्स्ट ऑन शेकिंग द पावडर मटेरियल इन अ मेकॅनिकल और इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस using any of the above methods the weight of powder retained on each sieve is determined and the percentage of each fraction is then calculated. ओके, सो अशा प्रकारे सीव्ज आपण चेक केल्यानंतर प्रत्येक सीववरती किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते काउंट केले जातात आणि
अकॉर्डिंग टू देअर पर्सेंटेज त्यांची साईज ठरवली जाते. ओके, 10 नंबरच्या सीमधून किती पार्टिकल पास झाले आहेत किंवा 44मधून किती पास झाले आहेत, या प्रकारे सर्व पार्टिकल्स सेपरेट आऊट करून त्यांचे पर्सेंटेज किंवा त्यांची वेट कॅल्क्युलेट केले जातात आणि त्यांचं डिफरंट ग्रेड्समध्ये डिवायडेशन केलं जातं. So sieving method is a rapid process and it requires very little skill and the equipment used for sieving is not so expensive. Okay, generally sieving method ला जास्त काही स्किल लागत नाही आहे. Again, it is a non-expensive device. So this is about sieving method. The next technique of size separation is the cyclone separator. Okay, the cyclone separator is a type of machine used to separate the particles of powder. So first we will see what is the principle of cyclone separator, or on which principle this cyclone separator operates or operated. So in cyclone separator, the centrifugal force is used to separate the solids from the fluids, and the separation depends not only on the particle size but also on the density of particles, and hence depending on the fluid velocity the cyclone separator can be used to separate all types of particles or to remove only the coarse particles and allow the fine particles to be carried through with the fluid. Okay, generally सायक्लॉन सेपरेटरमध्ये आपण सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय करून किंवा हाय स्पीडला ती पावडर आपल्याला इनलेट थ्रू पास करायची आहे आणि त्यावरती जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होत आहे, अकॉर्डिंग टू द डेन्सिटीज ऑफ पावडर द पार्टिकल्स गेट सेपरेटेड. सो आपण त्याचं आता कन्स्ट्रक्शन बघूया काय आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल वेसल विथ अ क्लोनिकल बेस. ओके, तुम्ही पाहू शकता इथे एक सिलेंड्रिकल वेसल आहे ज्याचा कोनिकल असा बेस त्याला आहे. सो इन द अपर पार्ट ऑफ द वेसल इट इज फिटेड विथ द टँजेन्शियल इनलेट. लेफ्ट साईडला बघा तुम्ही इथे टँजेन्शियल इनलेट आहे. ओके, की ज्यातून आपण पावडर आतमध्ये एंटर करतो आहे. and a fluid outlet, and at the base it is fitted with a solid outlet. Okay, at the upper side there is a outlet, again at the lower side there is another outlet for the solids. So next one is the working of okay, so you can see here actual cyclone separator. The next one is the working. The suspension of a solid in a gas, usually air, is introduced tangentially at a very high velocity. Okay, ज्या पावडर्सचं आपल्याला पार्टिकल साईज सेपरेशन करायचं आहे अशी पावडर आपण गॅससोबत मिक्स करायची आहे किंवा अलॉंग विथ गॅस ती आपल्याला इनलेट थ्रू पास करायची आहे आतमध्ये. ॲट अ हाय वेलॉसिटी, जास्त स्पीडने आपण ती आतमध्ये इंट्रोड्यूस करतो आहे. सो हिअर दे हॅव सेन द सस्पेन्शन ऑफ सॉलिड इन गॅस. म्हणजेच काय, गॅसमध्ये आपल्याला सॉलिड पार्टिकल्स ते सस्पेंड करून ते आतमध्ये हाय वेलॉसिटीने पास करायचे आहेत. सो दॅट द रोटरी मुवमेंट टेक्स प्लेस विदिन द वेसल. जेव्हा आपण गॅस आणि पावडरचं मिक्सचर आतमध्ये हाय वेलॉसिटीने पास करतो आहे त्यामुळे काय होतं आहे, त्याला एक रोटरी मोशन येते आहे किंवा ते असे सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत आहेत. सो द फ्लुइड इज रिमूव्ड फ्रॉम द सेंट्रल outlet at the top. Okay, and the rotary flow within the cyclone separator causes the particles to be act on by centrifugal force. Okay, जेव्हा आपण गॅस आणि पावडरचं मिक्सचर आतमध्ये हाय वेलॉसिटीने पास करतो तेव्हा काय होतं आहे, इमिजिएटली त्याला रोटरी मोशन येते आहे किंवा ते सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत आहेत. अगेन अप्पर आउटलेटने त्यातून गॅस रिमूव्ह होतो आहे आणि जे पार्टिकल्स सर्क्युलरली मूव्ह होत आहेत त्यावरती एक सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. सो द पार्टिकल्स आर थ्रोन आउट टू द वॉल. देअर आफ्टर इट फॉल्स टू द कोनिकल बेस अँड डिस्चार्ज
आउट थ्रू द सॉलिड आउटलेट्स. ओके, जे काही लार्ज साईज पार्टिकल्स असतील ते सायक्लॉन सेपरेटरच्या वॉलकडे थ्रोन आउट केले जातात. अँड बिकॉज ऑफ देअर हाय डेन्सिटीज they get fall at the bottom and they are separated from the fine particles. So by this way the cyclone separator is operated. Again it has three parts, that is first one is a conical vessel or the cylindrical vessel with a conical base. Then tangential inlet is there. It has two outlets at the upper side, the outlet for the gas, and at the bottom outlet for the solid. When we introduce our powder mixed with the gas at the high velocity in the conical vessel, a rotary movement, because of the rotary movement a centrifugal force acts on the particles and the particles are thrown away to the wall of container and they get fall at the bottom and they are separated from the fine particles. So cyclone separator are used to separate the suspension of a gas, solid in a gas. So it can be used with the liquid suspension of the solids. ओके, आयदर आपल्याला लिक्विड सस्पेन्शनमधून जरी पार्टिकल सेपरेट आउट करायचे असेल तरी आपण त्या ठिकाणी हे सायक्लॉन सेपरेटर यूज करू शकतो, किंवा सॉलिड आणखी गॅस सस्पेन्शनमधून आपल्या पार्टिकल जरी सेपरेट आउट करायचे असतील तरी आपण सायक्लॉन सेपरेटर यूज करू शकतो. The next one is the air separator. Okay, you can see the diagram of air separator. So it works on the same principle as that of cyclone separator, but in this case the air movement is obtained by means of rotating the disc and the blades. To improve the separation, the stationary blades are used. By controlling these blades and the speed of the rotation, it is possible to vary the size at which separation occurs. तिथे आपण गॅस आणखीन सॉलिडचं मिक्सचर यूज केलं होतं आणि आपण तिथे हाय वेलॉसिटीने सेंट्रिफ्युगल फोर्स तयार केलं होतं. इथे आपण काय करतोय, टू रोटेट ऑर पार्टिकल्स वी आर यूजिंग द ब्लेड्स. ओके, so you can see in the diagram there is a inlet feed inlet, then rotating disc is there attached to the shaft, then rotating blades are there attached to the same shaft, then it has a two outlets, outlet for fine particles and outlet for the heavy particles. Okay, so we will see the construction. It consists of a cylindrical vessel with a conical base, same as the cyclone separator. Again, in the upper part of the separator the vessel is fitted with the feed inlet, and at the base there are two outlets, one for fine particles and other for the heavy particles, and the rotating disc and the rotating blades are attached to the central shaft to produce the air movement. So next one is the working of this air separator. The sample powder is passed through the feed inlet which falls on the rotating disc, and the rotating blades are attached to the same shaft. This produces a current of air as shown by the arrows, and the fine particles are picked up and are carried out into the space where the air velocity is sufficiently reduced. The fine particles are dropped and ultimately collected at the outlet meant for the fine particles, and the heavy particles which falls downward are removed at an outlet meant for the heavy particles. Okay, so I will explain in Marathi. फर्स्ट काय केलं जातं, फीड इनलेट जे आहे त्यामध्ये आपलं पावडर प्लेस केली जाते. व्हेन द पावडर इज पास थ्रू दिस इनलेट it get falls on the rotating disc. After that disc and blades are moved or they are rotated to produce a current of air. ओके, जेव्हा ते ब्लेड्स मूव होतात तेव्हा काय होतं, त्यातून एक प्रकारचा एअर सर्क्युलेट केली जाते. ॲरो दाखवलेत बघा, सर्क्युलरली ती एअर सर्क्युलेट केली जाते. ओके, नंतर काय होतं आहे, द फाईन पार्टिकल्स आर लिफ्टेड अबाव. ते फिरत असताना त्यातले जे काही फाईन पार्टिकल्स आहेत किंवा लहान पार्टिकल्स हे वरती नेले जातात. एकदा का ते
एअर करंटच्या वरती गेले की काय होतं, त्यांची वेलॉसिटी कमी होते आणि ते आपल्याकडे बॉटमला ते खाली येत आहेत. ओके, आणि ते आउटलेट फॉर फाईन पार्टिकल्स इथून ते आपण सेपरेट आउट करू शकतो. हेच जे काही पार्टिकल्स हेवी असतील ते ऑटोमॅटिकली खाली येतात आणि ते आउटलेट फॉर हेवी पार्टिकल्समधून सेपरेट आउट केले जातात. ओके, सिम्पल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे असं. जर आपल्याला पावडर फीड करायची आहे, ते ब्लेड्स आणि डिस्क रोटेट करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण 2 आउटलेट्समधून फाईन आणि लार्ज पार्टिकल्सचे सेपरेट आउट करायचं. The next one is uses of this air separator. The air separator is often attached to the ball mill or the hammer mill to separate and return the oversized particles for further size reduction. साईज रिडक्शन मशीन जे आहेत, बॉल मिल असेल किंवा हॅमर मिल, यांना कंटिन्युअस प्रोसेसमध्ये आपण एअर सेपरेटर अटॅच करायचं आहे. ओके, हे जे फीड इनलेट आहे ते आपण बॉल मिल किंवा हॅमर मिलच्या आउटलेटला कनेक्ट करायचं. मग त्यातून जे काही फीड बाहेर येईल ते डिरेक्टली ह्याच्यामध्ये येते, आपलं सेपरेटरमध्ये पार्टिकल सेपरेट आउट केले जातात आणि पुन्हा जे काही लार्ज साईज पार्टिकल असतील ते आपण पुन्हा साईज रिडक्शनसाठी रिसायकल करू शकतो. ओके, सो यू हॅव सीन what is meant by size separation, what are the application of size separation or why size separation is done, which are the uses of size separation. The next, which processes are improved by the size separation. The next we have seen the grades of powder, which size of powder particle pass through which size of sieve. Again we have seen the standards for sieve like mesh size or the nominal mesh aperture size or the nominal diameter of the wire or the approximate percentage sieving area and the tolerance average aperture size. Then next we have seen the techniques of size separation. First we have seen the sieving or the sifting method. For that electromagnetic sieving machine are used. In that we have seen the construction and working of the sieving machine. Then next we have seen the cyclone separator. In that we have seen the construction working principle of the cyclone separator. Then next we have seen the air separator. In that we studied the principle, construction and working of the air separator. Okay, so for this lecture this is sufficient. In next lecture we will continue with the next type of separation techniques. Okay, sorry, we will continue in this lecture only. The next one is the last method is the illustration method. Okay, the last method of size separation is the illustration. The size separation of powder is based on the low density of fine particles and the high density of the coarse particles. The elutriating tank is used to separate the coarse and fine particles of the powder after levitation. Okay, what is meant by density? It is a mass per unit area. Okay, so the coarse particle are the large size particles, so they has the large high density. Okay, so depending on the densities of powder they are separated, low density powder or the high density powder particles. So for this method the elutriating tank is used and the coarse and fine particles of powder are separated after the levitation. So levitation is nothing but the wet mixing of the powders. Okay, the dry powders are mixed with the certain fluids and the paste is prepared, and this process of wet mixing is known as levitation. So the dry powder or the paste made by levitation process is kept in an elutriating tank and mixed with a large quantity of water. The solid particles are uniformly distributed in the liquid by stirring and then it is allowed to settle down. So depending on the density of solid particles, it will either settle down or remain suspended in the water. Okay, so first आपण काय बघितलं, what is meant by levitation. Levitation is nothing but the wet mixing. wet म्हणजे काय, ओले. ओके, WET wet. So
dry powder is mixed with the suitable liquids and the paste is prepared, and that particular paste is again mixed with the large quantity of water, and again it is placed in the evaporating tank. Then it is allowed to set. So after some time, the particle which has the large density, they get settled at the bottom, and above that the particles with the low density remain suspended in the water. So at the different levels of water, we can separate out that particular paste or the suspension to get the particles of different size. तुम्ही आता हा टँक इथे बघू शकता की ज्याला 4 आउटलेट्स अटॅच केलेले आहेत. ॲट द बॉटम एक आहे, त्याच्यावरती एक आहे, त्याच्यावरती एक आणि त्याच्यावरती एक. सो जे काही लार्ज डेन्सिटी असणारे पार्टिकल्स बेसला बसलेले आहेत ते आपण लोअर आउटलेटमधून काढू शकतो. ओके. सो आता हे आउटलेटमधून रिमूव्ह करताना काय करायचं आपल्याला, आधी अप्पर साईडने पावडर पार्टिकल्स रिमूव्ह करायचे आहेत. ओके. त्या लेवलपर्यंत आपण ते जे काही फ्लुइड असेल ते सेपरेट आउट करायचं आहे. अगेन सेकंड नंबरच्या आउटलेटमधून आपण त्या लेवलपर्यंत फ्लुइड रिमूव्ह करायचं आहे. अगेन थर्ड आणि लास्ट वन इज 4मधून. Okay, so the sample is withdrawn at the different heights through the outlet, and these are dried, and thus the powder with the various size fraction are collected. Okay, नंतर जे काही लिक्विड मिळेल आपल्याला त्याचं ड्राईंग करायचं आहे. त्यातलं फ्लुइड इव्हॅपोरेट झालं की आपल्याला त्यातून सॉलिड पार्टिकल्स जे काही मिळतील ते आपले आहे त्या साईजची पावडर. So nowadays in illustration process, the particles are suspended in a moving fluid, generally water or the air, and the apparatus consists of a vertical column with an inlet near the bottom for suspension, an outlet at the base for coarse particle, and an overflow near the top of the fluid and the fine particles. Okay, so nowadays such multi-stage illustrator are used की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रोसेसने आपण पार्टिकल्स सेपरेट आउट करू शकतो. ओके. कंटिन्युअस फ्लुइड किंवा एअरचे मुवमेंट करून आपण त्यामधून कंटिन्युअसली पावडर सेपरेशनची प्रोसेस करू शकतो. ओके. सो फर्स्ट टँकमध्ये आपण सस्पेन्शन ऑफ सॉलिड्स आयदर इन एअर और फ्लुइड एंटर करायचं आहे. सो आफ्टर सम टाईम काय होणार, कोर्स पार्टिकल्स किंवा लार्ज साईज पार्टिकल्स हे बॉटमला सेटल होणार आहेत, ते आपण रिमूव्ह करायचे आहेत. अगेन टॉपवरून जे काही फ्लुइड आणि फाईन पार्टिकल्स आहेत ते आपण कंटिन्युअसली पास करतो. सो आउटलेटमधून ते दुसऱ्या टँकमध्ये येणार, तिथे पुन्हा कोर्स पार्टिकल्स सेपरेट आउट होणार आणि पुन्हा फाईन पार्टिकल्स नेक्स्ट टँकमध्ये मूव्ह होणार. सो अशा प्रकारे कंटिन्युअस प्रोसेसने आपण पार्टिकलचं सेपरेशन करू शकतो. Then again this illustration method has some advantages like the process is continuous. Okay, आपण ही continuous process ऑपरेट करू शकतो. So depending on the number of fraction required, the same number of tubes of different area of cross section can be connected. ओके. ज्या फ्रॅक्शनमध्ये किंवा ज्या अमाऊंटमध्ये पार्टिकल्स आपल्याला हवे असतील त्यानुसार आपण डिफरंट साईजचे ट्यूब्स त्याला अटॅच करू शकतो. अगेन द सेपरेशन इज क्विक ॲज कम्पेअर टू अदर मेथड ऑफ सेपरेशन. द apparatus is more compact than as that used in the sedimentation method. ओके. इल्युट्रेशन मेथडमध्ये आपण जो काही टँक यूज करतो त्यापेक्षा हे apparatus हे कॉम्पॅक्ट आहे किंवा स्मॉल आहे. Again, the main disadvantages of this method is that the suspension of solid particles has to be diluted with the many may not be desired in a certain cases. ओके. सो जे काही पावडर आहे आपल्याला ती वॉटरसोबत डायल्यूट करायची आहे, पण सर्टन ड्रग्ज की जे मॉइश्चर सेन्सिटिव्ह आहेत की ज्यांचं वॉटरमध्ये हायड्रोलायसिस होतं आहे, अशा ड्रग्सचं आपण सेपरेशन या मेथडने करू शकणार नाही. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द साईज सेपरेशन चॅप्टर. I will provide the notes for this chapter, and this is chapter for your first sessional. I have already given the questions from this chapter.
So go through this. For any query you can ask me, and thank you for your attention. Okay, so thank you and all the best for your exam. Okay, thank you.